माझा पाया पडला ना लोखंडाला. आणि आहे समुद्र. तर आपण आता सुरुवात करूया आपला पहिल्या व्लॉगची. आणि मी आलोय आता बाहेर थोडं गणपतीपुळेला फिरण्यासाठी, कोकण राईड. तर आपण या व्लॉगमध्ये बघू शकतो की, आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर हा आहे आपला पहिला व्लॉग. आपल्या चॅनलवर जर पडला तर चांगलंच, तर पहिला बनणार, नाहीतर 1 मिनिट वायझर उघडू दे. अरे फॉगमुळे काय दिसणं झालंय. तुम्हालाच आता माहिती असणार की कसा व्ह्यू भेटतोय. तर मी त्यातून टेस्टिंग नाही केली कुठलीच. मी आता सकाळी लवकर उठून निघालेलो आणि आता आलोय आपण कराडमध्ये. तर कराडचं कुठलं तरी गाव आहे, म्हणजे कराडचं थोडं पुढे आलोय आणि गावात आलोय. तर गाव असा चांगलाच आहे, तसं चांगलाच आहे. डॉकेश्वर. It was at this moment that he knew he fucked up. माझा पाया पडला ना लोखंडाला, कुत्र्यांच्या आईचा. आता आपल्याला थोडे 3 तास राहिलेत जायला एकदम. आणि आपण आज आपल्या स्वतःची गाडीवरती चाललोय फिरायला. तर हा स्पेशलच आहे व्लॉग. तरी आता सांगू तुम्हाला पुढच्या जर्नीबद्दल. जसं रस्त्यामध्ये आता बोलूच आपण काही गोष्टी, त्याप्रमाणेच रस्ता युटर्न का दाखवते. आणि हा शार्ट रोको. चलो ट्रान्झिशन. एक प्रॉब्लेम आला. ते वायझर कुठं तुटलं नाहीये ना, कुठं ब्रेक किंवा म्हणजे समथिंग एल्स मेकॅनिकल प्रॉब्लेम काय वाटत नाहीये. खोलून बघितलं ते तरी निघतंय. आता काय प्रॉब्लेम आहे त्यालाच माहिती. बहुतेक थोडंसं ऑइलिंग करावं लागेल वाटतंय मला. वायझरची क्लिप निघालेली आहे, ती बसवायची कशी माहित नाही, पण आपण ट्राय करू. तरी सुद्धा मध्येच काहीतरी गडबडत. लागलेली आहे. ये उधार की जिंदगी बहुत कम नसीब वाले लोगों को मिलती. क्या बात कर रहे हैं? लेट झाला. काय व्ह्यू होते जरा. फोटो काढायचे. हा कोण मारतो युटर्न? खतरनाक. तर हा व्ह्यू बघा. सकाळी सकाळी जर तुम्ही बाहेर पडला घरातून लवकर, तर हा व्ह्यू भेटतो आपल्याला. तुमचं स्वागत आहे कोकणमध्ये. आता इथून कोकण सुरू झालेलं आहे ऑलरेडी. एकदम
मस्त असं वातावरण आहे कोकण मधलं. कोकण ओळखलंच जातं त्या सौंदर्यासाठी, जे या गावांतूर, या मातीच्या घरांतूर. आता ते मातीची घरं नाही राहिली एवढी, पण तरी सुद्धा खूप खूप लोक आहेत जी आता पुणे मुंबई शिफ्ट होतात. जास्तीत जास्त लोक हे मुंबईलाच आहेत कोकणातले, तरी सुद्धा पुण्याला आता हळूहळू आता शिफ्ट होत आहेत लोक. सुंदर असा रस्ता, खड्डे नाही घेतलाय, खूप खड्डे नाही ना काही, ना शार्प असं, एकदम सॉफ्ट सॉफ्ट रोड. खूप सुंदर आहे, खूप सुंदर रोड. तरी सुद्धा कंट्रोल मध्ये चालवतोय मी. ओव्हर स्पीडिंगचा काही विषय नाही, मी चालवतच नाही ओव्हर स्पीडिंग, पण तरी सुद्धा मला कंट्रोल ठेवायची गरज आहे स्वतःवरती. आणि या पवनचक्क्या इथं काय करतायत, तर इथं पवनचक्क्या काय 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 करतायत. आता फक्त आणि फक्त 100 म्हणजेच शगुनचा 1 म्हणजे 111 किलोमीटर राहिलेत गणपतीपुळेसाठी. गणपतीपुळे पोचलो की आपण थोडं बीच हिंडू, दर्शन घेऊ, गणपतीचं दर्शन घेऊ. गणपती वा, अशक्य सुंदर असं हे कोकण. अजून तर समुद्राची मजा बघायची, समुद्र बघायचा आपला. खूप काही ऍक्टिव्हिटीज करायच्या. हाय कुठं हा, एकच मिनिट. नाही, हवा कमी आहे त्या मार्केटला. काय म्हटलं? प्राइस का 190 पर्यंत जाते. 81-90, 190-81, 1,90,000. तर मग मी पेट्रोल भरलं, थोडा आराम घेतला, हेल्मेट परत घातलं आणि अगेन बॅक ऑन द रोड, वे टू गणपतीपुळे. चला भेटूयात पुढे. आणि आता आपण आलोय आंबा घाटात. देवरुखची जी हद्द आहे ती इथून सुरू होते. देवरुखची हद्द इथून सुरू होते आणि हा आंबा घाट आहे. आणि हा घाटाचं पहिलं दृश्य बघून घ्या. मस्त असं सुंदर घाट आहे. खूप मोठा घाट आहे. पुढं 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 घाटच घाट आहे. आता आपण आंबा घाट मगाशी पार केला. स्टोरेज संपलेला, तो डाटा ट्रान्सफर करून घेतला आंबा घाटात थांबून. आणि आता मी आहे संगमेश्वरच्या रोडला. देवरुख, हा तेच संगमेश्वर हे तुम्ही विचार करताय. संगमेश्वरवरून मी जाणार गणपतीपुळेतला. आपला हा आधी मार्ग घाट काय संपत नाही. जसं आपण चढाव चढलं तसं आपण उतरावं पण लागतंय. तर
तर आता आपण आलोय रत्नागिरीच्या जिल्ह्यात. एकदम घनदाट असं जंगलाच्या वस्ती म्हणजे गावात आहोत आम्ही. आणि दोन्ही बाजूला तुम्हाला काजूची झाडं दिसतील. थांबा आता थोड्याच वेळ थांबा, येतील. हे बघा काजूची झाडं सुरू झाली. एक दिसतील थांबा. इथं सगळे लोक काजूची झाडं लावून ठेवतात आपल्या बागेत. बाग यांच्यासाठी खूप महत्वाची असते. हे बघा अजून एक काजूचं झाड. हे एक काजूचं झाड झालं. अजून हे आंब्याचं झाड झालं. हे काजूचं झाड. ते अख्खी बाग आहे, अख्खी बाग शेवटपर्यंत काजूचं. अजून काजूचं झाड. वा काय थंडावा आहे हा ना. फुल थंड थंड वातावरण आहे इथं. अंगाला टच झाले थंड. तर आजूबाजूचा नजारा बघत एका ब्रिज वरती गाडी स्लो करून थांबवावं म्हणलं, पण आधीच उशीर झालेला म्हणून पुढे निघालो. खरं सांगू तर खूप थंडी वाजत होती. परत थोडं पुढं आलं की हा असा मस्त रोड मिळाला आणि ऊन पडलं होतं. तेव्हा कुठं जरा बरं वाटलं. चला आता गणपतीपुळे काय लांब नाही. आणि आहे समुद्र. आणि आता आपण आलो गणपतीपुळ्याच्या बीच वरती. वा वा काय वातावरण आहे. हा तेच 7 वाले. समोर मंदिर आहे आणि ते आहे गणपतीपुळेचं मंदिर. राईट साईडला आहे बीच. आणि आता आपण आलेलो आहे बीच वरती. एकदम झकास अशा वातावरणात. आणि हे आहे गणपतीपुळेचं मंदिर, फेमस मंदिर. आणि या साईडला असला बीच. तर आता जाऊ आपण.
आणि आपण जेवून मस्तपैकी दाबून खाऊन लॉकरमधनं ते आपलं सामान बॅग्स घेतली आणि शेवटी निघालोय पुढच्या डेस्टिनेशनवरती. या साईडला बीच, राईटला कंटिन्यू बीच असणार आहे आणि हा द वर्ल्ड फेमस आरेवारे बीच. आरेवारे बीचचा व्हिडिओ इथंच असतो सगळ्यांचा. आणि दिस इज द हेवन. देखो. आणि हे आहे कोकण आरेवारे बीच. का बंद पडतीये गाडी? वाईड अँगल मध्ये झूम आउट करून आपण हे बघू शकता. बेस्ट व्ह्यू. असेच काही सीन नजारे तुम्हाला या चॅनलवरती दिसतील. सो जर हा व्हिडिओ पडला तर लगेच सबस्क्राईब करा. होऊनच जाऊन द्या आता सबस्क्राईब. चलो ठोको लाइक, सब्सक्राइब एंड नजरों में रखना इस चैनल को. अरे दोस्तों, आपको ये बताना था कि हमारा कुछ प्लान तो नहीं है, लेकिन आम्ही आता काय करतो, कोस्टल साईडनेच फिरतोय. जे येईल ते बघत जाणार आपण. ठीक आहे, चलो परत बघ. एक हिडन लोकेशन. हे शिप आहे, भरपूर वर्षाआधी हे वाहून इथे येऊन आढळलेलं आणि इथेच बंद पडलेलं. हे चौक आहे, तर या साईडने आतमध्ये जायचं. आतमध्ये गेलं काय ही वाट आहे, तिथून सरळ सरळ जायचं. आपण त्या शिपच्या लोकेशनला पोचतो. आता इथपर्यंत कसं यायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर काय करायचं, गुगल मॅपवर जाऊन लोकेशन टाकायचं. लोकेशन मी सगळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार, कुठले कुठले फिरले म्हणजे तुम्हाला समजून जातील. आणि आत्ता बघा, आपल्या गाडीचे पहिले 1000 किलोमीटर कंप्लीट झाले. जबरदस्त. पहले 1000 किलोमीटर कंप्लीट होने पे यही खुशी में हम चलेंगे और 100 साल नहीं 100 किलोमीटर. झोप येते जाम. सकाळपासून म्हणजेच अर्ध्या रात्रीपासूनच गाडी चालू होते. झोप येते आणि थांबलेलो आता 20 मिनिटासाठी, 10-20 मिनिटासाठी थांबलेलो. नुसते ब्रिज. ब्रिजची काही कमी नाही आपल्याकडे. समुंदर ही समुंदर है, वहां पर समुंदर है. आता देवगडला जाऊ, मिडमेल कडे.
साला विंडमिलच्या खालीच झोपणार आहे. मस्त वारा लागणार, म्हणजे विंडमिलचा वारा लागला तर भारी ना, एकदम टकाटक काम. हा ना, काही नाही. चलो मिलते विंडमिल पे. क्या बात आहे. व्हाईट मार्किंग पण दिलेली आहे तू दोन्ही साईडला भाई. हो हो, याला इथं या लोकेशनला म्हणतात देवगड विंडमिल. सोबत झिपलाईन पण नाव आहे, त्यामुळे समजत नसेल तर टाकू शकता गुगलला, भेटून जाईल. एवढं काही कठीण काम नाही आहे शोधणं. काय नाही, पार्किंगचे पैसे घ्यायसाठी थांबलेत. सर मित्रांनो, आपण परफेक्ट टायमिंगला आलो इथं. ह्या टाइमला जो व्ह्यू मिळतो ना, तो काय बॉलिवूड मधल्या सीन पेक्षा कमी नाही. आता पुढे बघू आपण की कुठं चांगलं लोकेशन भेटतंय आपल्या शूटसाठी. काय पण म्हणा, पण खूप मस्त वाटतंय हे वातावरण, आणि इथं गाडी कसं घेऊन आलो ते पण सांगतो तुम्हाला. तर विषय असा झालता की त्यांना सांगितलं मी पैसे देईन पार्किंगचे, पण मी पुढं लावीन. पुढं म्हणजे जिथं थांबवलेली गाडी ना, तिथून लेफ्टला दुकानाला, म्हणजे मी जिथं थांबवलेली गाडी तिथं लेफ्टला दुकानाला लावीन असं बोललेलो मी त्यांना. पण ते काय बोलले नाही, असं नाही करता आत नाही. मी म्हणलं ठीक आहे, म्हटलं नाही नाही असं नको, ती पार्किंग नीट नाही तरी सुद्धा ते ऐकले नाही. मी बोललं त्यांना माझं आहे तर आपल्यावर माझं आहे, आणि आपण घातली आतमध्ये गाडी आता पवन चक्कीन. आणि इथं हा नजर आहे. कुणकेश्वर फक्त 6 किलोमीटर आहे इथून. बस आता चला निघायचं आता. त्या पवन चक्कीच्या बाजूने चालतो ना, इथून चालतो ना आपण. इथं कासव भरपूर असतात हा. मग सांगितलं ना त्याप्रमाणे सेम हे बघ. कुणकेश्वर, श्रीदेव कुणकेश्वर. कुणकेश्वर मंदिर, आणि हे समोर पूर्ण बीच, अख्खा व्ह्यू बीचचा. तर कुणकेश्वरला हात जोडून आता आम्ही निघालो आपल्या पोटा पाण्यासाठी. तर चला आता पुढे बघू. अरे लई स्लो चाललोय आपण, माहिती आहे का. कसं आहे. तर मी राईड करून आलोय पूर्ण, आणि इथं थांबलोय मी रिसॉर्टला एका मित्राच्याच. चेहरा दाखवायला कंटाळा आलाय म्हणून मी असा व्हिडिओ बनवतोय, आणि हा असणार आहे आपला दी एंड. भेटूया
उद्याचे भागात. ठीक आहे. डे 2 पे. अभी डे 1 खत्म. डॉग 1 खत्म. डे 2 बिकम रेडी. बाय.